नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे वंध्यत्वावर असणारी विश्वामृत चिकित्सा आणि खास करून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पुरुषांच्या वंध्यत्वाच्या समस्येवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांच्याकडनं. तर मी सर्वप्रथम आपली ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराजांचे व्यक्तिमत्व आता महाराष्ट्राला सुपरिचित आहे. खास करून जनजागृतीपर कार्यक्रमांमधून ते नेहमी सहभागी होत असतात आणि आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसाराला वाहून घेतलेलं असं व्यक्तिमत्व आहे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांचं. विश्वामृत चिकित्सालयामध्ये मला आवर्जून सांगावं असं वाटतं की वैद्यराजांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या खास असणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आजारांवरती उपचार आहेतच, पण खास करून जो आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्वाच्या समस्या ह्यांचं निराकरण करण्यासाठी खास करून विश्वामृत चिकित्सालयामध्ये विविध प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते टिपून घ्या. केवळ वंध्यत्वाच्या समस्या नव्हे तर विविध प्रकारचे इतरही दीर्घकालीन आजार ज्याच्यामध्ये मधुमेह, स्थूलत्व किंवा त्याच अनुषंगाने बीपी, कोलेस्ट्रॉल, हार्ट डिसीज सारखा आजार किंवा हृदयविकारासारखा आजार, त्वचा विकार, पोट विकार किंवा मानसिक शारीरिक आजारांमध्ये खास करून आपल्याला विविध प्रकारच्या ताणतणावामुळे आढळणारे आजार, ह्याच्या व्यतिरिक्त संधिवात, गुडघेदुखीसारखा आजार, मानपाट कंबरदुखीसारखा आजार, या विविध आजारांवरती उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि जरूर आपल्याला जर का खास करून आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे पुरुष वंध्यत्वावरती असणारे उपचार ह्याविषयी अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढील फोन नंबरवरती जरूर संपर्क करा. पुन्हा एकदा वैद्यराज आपलं स्वागत कार्यक्रमामध्ये. आपण नेहमी जेव्हा इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्वाचा विचार करतो तेव्हा अर्थातच स्त्री पुरुष ह्या दोघांचाही विचार केला जातो आणि दोघांमध्ये समसमान प्रमाणात कारणं आढळतात, परंतु खास करून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण पुरुष वंध्यत्वाचा विचार करणार आहोत. पण तत्पूर्वी एकंदरीतच वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी या समस्येकडे आयुर्वेद कसं बघतं काय सांगता येईल आम्हाला? कसं आहे, इम्पोर्टन्सी आणि स्टरलिटी असे दोन इंग्रजी शब्द युजली वापरले जातात. इम्पोर्टन्सीमध्ये काय होतं की इनएबिलिटी टू इंटरकोर्स असं होतं, म्हणजे इंटरकोर्स करायलाच प्रॉब्लेम असतो. आणि इम्पोर्टन्सीच्या व्यतिरिक्त स्टरलिटीमध्ये काय होतं, अवयवांच्या मध्ये काही असे प्रॉब्लेम असतात किंवा बिघड असतात की ज्याच्यामध्ये इनएबिलिटी टू प्रोड्यूस किंवा प्रोक्रिएट असं असतं. तर हे पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आयुर्वेदाने याचा साकल्याने विचार स्त्रियांच्या बाबतीत आणि पुरुषांच्या बाबतीत दोघांच्या बाबतीत केलेला आहे. आपल्या शरीरातलं जे शुक्र धातू आहे पुरुषांचा आणि स्त्रियांचा जो रज धातू आहे किंवा उपधातू आहे त्याच्यामध्ये जे बिघाड सांगितलेले आहेत त्याच्यातून उत्पन्न होणारी ही घटना आहे. आणि वात पित्त कफ हे जे दोष आहेत आणि रक्त जे आहे त्याच्या बिघाडातून आपल्या शुक्रावरती वाईट परिणाम होऊन ही घटना घडत असते. वंध्यत्वाची वेगवेगळी अनेक कारणं आयुर्वेदाने सांगून ठेवलेली आहेत. जन्मजात विकृती जी टेस्टिसमध्ये पेनिसमध्ये जर काही असतील तर त्याच्यामुळे हा प्रकार होऊ शकतो. आईच्या पोटामध्ये गर्भ वाढत असताना त्याच्यामध्ये ही विकृती येऊ शकते आणि आई वडिलांचं खाणं पिणं वागणं जर व्यवस्थित नसेल तर उत्पन्न होणाऱ्या मुलांच्या मध्ये वंध्यत्वाचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. वियोनी विकृताकारा जयंते विकृत ही मलही, म्हणजे आपल्या शरीरातले दोष खूप वाढलेले असतील अशा स्त्री पुरुषांच्या चुकीच्या खाण्यापिण्या आणि वागण्यामुळं त्यांचं मूल जे आहे त्याला वंध्यत्व येऊ शकतं किंवा नपुंसकत्व हे येऊ शकत असतं. इतर कारण असतात, त्यात खूप उष्णता असणं, इतर आजारांचा त्याच्या शुक्रधातूवरती परिणाम होणं, त्या जागेला मार लागलेला असणं, जखमा त्या ठिकाणी होणं, वेगवेगळे त्वचा विकार उत्पन्न होणं, यातून सुद्धा ही घटना घडू शकते. शुक्राच्या बाबतीमध्ये आणि पुरुषांच्या बाबतीत असा विचार करायला लागतो की वृषण ग्रंथींच्या ठिकाणची कारणं, वृषणवाहिन्या ज्या आहेत म्हणजे शुक्रवाहिन्या ज्या आहेत त्यांच्या ठिकाणची काही कारणं, प्रोस्टेट जी असते त्याच्या ठिकाणची काही कारणं, अशी वेगवेगळी कारणं लक्षात घेऊन स्थानिक विचार करून सुद्धा त्याचा अभ्यास करून काही औषधं देण्याची प्रक्रिया जी आहे ती आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. पण ही कारणं सोडता वृषण ग्रंथींचा अभाव असणं, पेनिसचा अभाव असणं, ह्या ज्या गोष्टी आहेत या दुरुस्त होणं हे कठीण असतं. तर त्या हिशोबाने कारणं जी घडलेली आहेत वंध्यत्वाची किंवा नपुंसकत्वाची किंवा ज्याच्यामुळे पुरुषांना मुलं होत नाहीत त्याचा विचार करणं हे गरजेचं असतं. ते जन्मजात विकृती आहे, स्थानिक विकृती आहे, सार्वजनिक विकृती आहे, मनाच्या आजारांचा त्याच्यावरती परिणाम झाला आहे, मनाच्या आजारासाठी आधुनिक शास्त्राची औषध चालले त्याचा सेक्स वरती परिणाम झाला आहे, या सगळ्याचा पहिल्यांदा साकल्याने विचार करून मग वैद्य ट्रीटमेंट करत असतो. येस, म्हणजे की आयुर्वेदामध्ये वंध्यत्वामध्ये पुरुषांच्या लैंगिक समस्या आणि त्याचबरोबरीने असणाऱ्या वीर्यदोष ह्या दोन्ही विषयी एक विवेचन केलेले आहे आणि त्यावरचं आपण जसं म्हणालात उत्तम उपचारही सांगितलेले आहेत ज्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण थोडक्यात मला
आवर्जून विचारावंसं वाटतं की स्त्री पुरुष अर्थातच वंध्यत्वाची असणारी आयुर्वेद विचारसरणी ह्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा, आणि वयात येणाऱ्या पुरुषाची जी एकंदरीतच आयुर्वेदानुसार जे काही लक्षणं किंवा इतर हे सांगितलं त्याविषयी काय सांगितलं? जसा कळीमध्ये सुवास असतो तसं लहान मुलांना सुद्धा शुक्र असतं. बालानाम शुक्रमस्ते म्हणून असं सांगितलेलं आहे. आणि जेव्हा ते फूल उत्पन्न होतं त्यावेळेला जसा त्यातनं सुवास बाहेर पडतो तसं शरीरातला शुक्रधातू हा स्त्री आणि पुरुषांच्या बाबतीत त्यांचं मेनारचं स्त्रियांचं जे आहे ते आणि प्युबर्टीचं जे मुलाचं एज आहे त्यावेळेला तो व्यक्त होत असतो. मग त्यावेळेला जिनॅटल ऑर्गन्सवरती केस येणं, ॲक्झिलरी हेअर्स येणं, लज्जेची भावना मुलींच्या मध्ये वाढणं आणि मासिक रजोत्सवाला सुरू होणं, तसं पुरुषाच्या बाबतीत शुक्र अभिव्यक्त होणं ही घटना घडते. आणि पुरुषाच्या बाबतीत ही साधारण 13 ते 16 वर्षाच्या दरम्यान 9वी-10वीच्या दरम्यान मुलांना ही घटना घडत असते. आणि मग आवाज फुटायला लागतो, उंची आहे ती झपाट्याने वाढायला लागते आणि एक स्वतःचा इगो जो आहे तो त्या मुलांचा जागृत होतो. स्वतःचं मत ते प्रदर्शित करायला लागतात. पाठांतर करण्याची ताकद कमी होते आणि का आणि कसं हे प्रश्न तरुण वयात पडायला लागतात. असं झालं की समजायचं की त्या मुलाच्या ठिकाणी आता शुक्रधातूची अभिव्यक्ती झालेली आहे. आणि मग त्याला कसं करायला पाहिजे की मुलाला आपल्या मित्राप्रमाणे वागवायला पाहिजे. म्हणजे लालयत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडेत प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्रवत आचरेत असं सुद्धा सांगितलेलं आहे. तर ही मनाची धाटणी एकदा बदलली की मग त्याच्या ठिकाणी वृषणग्रंथीच्या ठिकाणी काही विकृती नाही आहे ना, हे जवळच्या वैद्याकडे जाऊन नक्की शहानिशा करायला पाहिजे. त्याला लैंगिक सवयी वाईट कोणत्या लागत नाहीत ना हे बघितलं जायला पाहिजे. गायत्री मंत्रासारखा मंत्र म्हणणं, ओंकार म्हणणं, सूर्यनमस्कार सूर्याच्या नावासहित घालणं, ह्या गोष्टी केल्यानंतर पुरुषाच्या बाबतीतलं नपुंसकत्व किंवा वंध्यत्व हे फारसं येत नसतं. याची कुठेतरी माणसांनी जाणीव ठेवायला पाहिजे. कारण आपली संस्कृती जी आहे ती आपण जपत नाही आहे. आपण नुसतं सुशिक्षित होतोय पण सुसंस्कृत होत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्याचा संबंध आहे म्हणून या विषयाला सुद्धा स्पर्श केला. येस, वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांनी एक मोलाचा सल्ला आपल्याला दिला. आपण नेहमी म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, आणि म्हणूनच वंध्यत्व मुळातच येऊ नये म्हणून ह्या ज्या कुमारवयीन मुलं किंवा मुली आहेत त्यांच्यावरती होणारे संस्कार, खास करून आयुर्वेदाचे संस्कार हे अत्यंत महत्वाचे आहेत. आमचे जे सर्व प्रेक्षक आजचा जो कार्यक्रम बघत असतील त्यांनी जरूर नमूद करा. आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारार्थ विश्वामृत चिकित्सालय आणि वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी खास करून हा कार्यक्रम करत आहेत. आणि आपल्याला जर काय विषय अधिक मार्गदर्शन हवं असेल तर पुढे जे संपर्कासाठी आपण नंबर बघतात विश्वामृत चिकित्सालयाचे ते जरूर टिपून घ्या. पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी विश्वामृत चिकित्सालय कार्यरत आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा सर, कार्यक्रमाकडे वेळत असताना आमच्या सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता असते जाणून घेण्याची की उपचार, कारण सर्वच यांना औषध किंवा एक मॅजिक पिल हवी असते आणि या ठिकाणी आपण अनेक वनस्पती आणलेल्या दिसत आहेत. एकंदरीतच पुरुषांच्या जेव्हा आपण वंध्यत्वाविषयी विचार करतो तेव्हा दोन गोष्टी प्रकर्षाने समोर येतात किंवा दोन शब्द नेहमी कानावर पडतात. एक असतं की लो स्पर्म काउंट हा एक भाग असतो आणि दुसरा असते अर्थातच त्यांची लैंगिक समस्या किंवा इरेक्शन न झाल्यामुळे होणारे जे काही समस्या आहेत त्या. तर सर्वप्रथम लो स्पर्म काउंट विषयी थोडंसं बोलूया, कारण त्याच्याविषयी खूप ओहापोह केला जातो आणि आजकाल एकंदरीत स्ट्रेसमुळे म्हणा किंवा आपलं अन्न पाणी हवा दूषित झालेली असल्यामुळे म्हणा लो स्पर्म काउंटचं प्रमाण खूप प्रचंड प्रमाणात आपल्याला वाढलेलं आढळतंय. बरोबर. म्हणजे तर ह्याविषयी काय आम्हाला मार्गदर्शन? कसं आहे, शुक्र जातो आपला शरीरातला जो आहे तो स्निग्ध आहे, पिच्छील आहे, स्टॅन आहे, मधुर रसाचा आहे, चिकट असा आहे, भरपूर मोठ्या प्रमाणावरती आहे, असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. लाजाच्या वासाचा तो आहे, मधासारखा दिसतो, तुपासारखा दिसतो, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं शुक्र धातू आता पुरुषांचा दिसत नाही असं लक्षात येतं. तर याचं कारण काय? अतिव्यवाय, म्हणजे खूप मैथून कर्म केलं जाणं, चुकीच्या घाणेरड्या लैंगिक सवयी असणं, तिखटामिठाचं पाणीपुरीसारखे पदार्थ खूप खाल्ले जाणं, क्षारांचं सेवन जास्ती करणं, मिठाचं सेवन जास्ती करणं यांनी शुक्र कमी होतं. आणि ह्याच्या बरोबरीनं भरीला भर म्हणून रात्रीची जागरणं वगैरे या लोकांची खूप होत असतात. त्यामुळे शुक्र धातू हा कमी होतो. आणि खाताना सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सीडलेस खायची सवय लागलेली आहे. ज्या वनस्पतीचा शुक्र धातू त्याचं बीज आहे ते नसलेल्या गोष्टी जर आपण खायला लागलो आणि हायब्रिड अन्न खायला लागलो तर आपल्या शरीरातला शुक्र धातू हा कमी व्हायला लागतो, मोटिलिटी कमी व्हायला लागते, स्पर्म काउंट हा कमी व्हायला लागतो. 40 मिलियन ते जवळजवळ 250 मिलियन पर्यंत जे काउंट असायला पाहिजे ते 1, 2, 3, 4 मिलियन सुद्धा नसतात. तर हा प्रकार जो घडतो त्याच्यासाठी आपण इथं काही वनस्पती आणलेल्या आहेत त्या बघणं हे जास्ती गरजेचं आहे. इथं अश्वगंधा नावाची ही वनस्पती तुम्हाला सगळ्यांना दिसेल. तर या अश्वगंधेचं मूळ जे आहे ते अतिशय उत्तम वृक्ष असं आहे, पण ही वनस्पती गरम असल्या कारणानं याचा क्षीरपाक हे दुधामध्ये शिजवून ही जर वनस्पती घेतली तर शुक्रजंतू जे आहेत ते शरीरातले झपाट्याने वाढायला सुरुवात होते.
दुसरी इथे एक वनस्पती आणलेली आहे ती अप्रतिम उपयोगी पडणारी आहे. मोटिलिटीसाठी खास करून ही वनस्पती उपयोगी पडते. शेताच्या बांधावरती ही वाढते आणि ही फळं जी दिसत त्याची ही लाल रंगाची होतात नंतर आणि खूप मोहक लाल रंग असतो यांचा. आतल्या बिया जर बघितल्या तर तांबाच्या पिंडीसारखा त्याचा आकार असतो. हिला शिवलिंगी असं म्हणतात. तर शिवलिंगीचा काढा जर शतावरीच्या काड्यावरती घेतला गेला तर शरीरातल्या शुक्रजंतूंची मोटिलिटी ही उत्तम पद्धतीने वाढते आणि त्याचा काउंट जो आहे तो 5 ते 7 ml पर्यंत जातो. 2 ते 3 ml पर्यंत, 2 ते 5 ml पर्यंत आहे तोही याने वाढतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे बस्तांड म्हणून नावाची एक कल्पना आहे. जे बोकडाचं जे वृषण असतं त्याच्यापासून तयार केलेलं तूप आणि दूध जे आहे ते पोटामध्ये घेणं आणि त्याचे बस्ती देणं असं जर केलं गेलं तर शुक्राशी संबंधित 95% आजार हे बरे होतात. लोकांना याची कल्पनाही नसते. तर ते करत असताना एक मुसळी नावाची वनस्पती मी इथं आणलेली आहे. ती जर वापरली गेली तर शुक्राच्या संबंधांच्या जवळजवळ 100% तक्रारी जी आहेत त्या जाण्याची शक्यता असते. तर ही वनस्पती जी आहे त्याला आपण ही मुळशीच्या जंगलातून आणलेली आहे. मुसळी नावाची ही वनस्पती आहे. सफेद मुसळी आणि काळी मुसळीपैकी हा सफेद मुसळीचा प्रकार आहे आणि याचा कंद जो आहे तो खूप उत्कृष्ट उपयोगी पडतो. दुधामध्ये शिजून आणि त्यात आलं किंवा सुंठ टाकून हा पोटामध्ये घेण्याचा असतो. ह्याच्याबरोबर आणखीन एक उत्तम वनस्पती इथं आणलेली आहे ती तुम्ही बघावी असं मला वाटतंय. तर ही बला नावाची वनस्पती आहे आणि ह्याचं मूळ जे आहे ते खूप उपयोगी पडतं. या मुळाचा जो वापर आहे करायचा त्याचे गुणधर्म जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही वनस्पती फक्त शुक्रजातीसाठी आणि पुरुषांसाठी जास्त उपयोगी आहे. बला स्निग्धा हिमा स्वादू वृषा बल्या त्रिदोषणूत रक्तपित्तम क्षयम हंती बलओजो वर्धयतपी असे जे गुण आहेत. तर वृक्ष म्हणजे पुरुषाची शुक्राची जनन शक्ती वाढवणं आणि मैथुन शक्ती वाढवणं हे याच्या मुळाने शक्य होतं. ह्याचं चूर्ण जे आहे ते पोटात जर घेतलं तर शुक्राच्या संबंधाचे प्रॉब्लेम कमी येतात. तब्येत आहे ती सुधारते. शरीरातली उष्णता कमी होते. शुक्राचा फ्लो हा वाढतो. आपल्या स्त्रीविषयी आपल्या मनामध्ये प्रीती उत्पन्न होते. संकल्प वृक्षाणा म्हणजे म्हटले ना ते या वनस्पती शक्य होतं आणि एकमेकात प्रेम असेल तर मुलं होण्याची शक्यता ही आणखी वाढते. तर त्यासाठी सुद्धा ही वनस्पती उपयोगी आहे. सो हे आपण बघितलं अशा रीतीने विविध वनस्पतींचा खास करून इको मेडिसिनचा वापर हा विश्वामृत चिकित्सालयामध्ये केलेला आहे. पण इको मेडिसिन बरोबरच पंचकर्म, जलौकाचरण, अग्निकर्म असे विविध उपचार आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. त्यासाठी पुढे संपर्कासाठी नंबर बघतात तेही जरूर टिपून घ्या. आपण याविषयी चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व यांचं स्वागत. आपली या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती वंध्यत्वावर असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आणि मी सांगितल्याप्रमाणे मगाशी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आजच्या कार्यक्रमात आपण मार्गदर्शन घेतलं की कशा रीतीने आपण आज पुरुष वंध्यत्वावरती मात करू शकतो. त्याच्यासाठी आहार विहार आणि त्याचप्रमाणे असणाऱ्या विविध इतरही उपचारांचं मार्गदर्शन आपण वैद्यराजांकडनं घेतलं. खास करून वनस्पतींविषयी आपण आता चर्चा करत होतो. पण तत्पूर्वी सर्व प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा विनम्र निवेदन की आपण जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला वंध्यत्वाविषयी किंवा इतरही सर्व दीर्घकालीन आजारांविषयी असणाऱ्या उपचारांविषयी जर का मार्गदर्शन हवं असेल तर पुढील संपर्कासाठी नंबरवरती आपण जरूर फोन करा. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. पुन्हा एकदा सर कार्यक्रमाकडे वळत असताना आपण विविध वनस्पती आता दाखवल्यात ज्याच्यात अश्वगंधा आहे, मुसळीसारखी वनस्पती आहे. अजून काय आहे जेणेकरून पुरुष वंध्यत्वावरती किंवा त्यांच्या लैंगिक समस्यांवरती खास करून आपल्याला मात करता येईल. इरेक्शनचा किंवा ज्याला ध्वजभंगाचा प्रॉब्लेम असतो अशा वेळेला जर लिंगाचं इरेक्शन होत नसेल तर जी काही औषधं असतात ती खूप महत्वाची आहेत. पण ते करताना हे होतं का हे बघणं खूप गरजेचं आहे. तर ब्लड प्रेशर एखाद्या व्यक्तीला असेल आणि त्याची आधुनिक शास्त्राची औषधं सुरू असतील तरी ध्वजभंगाचा किंवा इरेक्शनचा प्रॉब्लेम हा येऊ शकतो. दुसरं मधुमेहासारखा आजार असेल तर त्याच्यामध्ये शरीर शैथिल्य आल्या कारणानं सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ज्यांची पोटं खराब झालेली आहेत अशाच लोकांना एस्पेशली कफज ग्रहणी नावाचा जो आजार सांगितला आहे पोटाशी संबंधित, संडासला कधी घट्ट होतं, कधी पातळ होतं, बुळबुळीत होतं, चिकट होतं, आळस येतो, घाबरल्यासारखं वाटतं, संपूर्ण अंगाला ओलं वस्त्र गुंडाळल्यासारखं वाटतं, असं ज्यावेळेला होतं ना त्यावेळेला स्त्रीषु अप्रहर्षणम असं एक सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे स्त्रियांच्या विषयी मनामध्ये काम वासना जागृत होत नाही असं बऱ्याच वेळेला होतं. तर तो पोटाशी संबंधित आजार आहे पण त्याचं मॅनिफेस्टेशन हे जननेंद्रियावरती येत असतं. तर हे पुरुषांच्या बाबतीत जसं आहे तसं स्त्रियांच्या बाबतीत त्यांना त्रास झाला तर सगळे ग्रंथ हे पुरुष प्रधान लिहिलेले असल्याकारणे स्त्रीषु अप्रहर्षण म्हटलंय. एखाद्या स्त्रीला असा पोटाचा त्रास होत असेल तर तिला पुरुषाच्या विषयीची ओढ जी वाटायला पाहिजे पाळी संपल्यानंतर पुढच्या 6 दिवसात ती वाटत नाही. तर ह्याच्यासाठीची जी उत्तर आहे त्याच्यामुळे लोकांची भांडणं होतात आणि संसार तुटतात आणि एकत्र कुटुंब पद्धती नसल्या कारणानं त्या लोकांच्यातले गैरसमज आणि भांडायला भांडं लागून त्यांचे आवाजही वाढायला लागतात. तर त्यावेळेला वैद्याकडे जाऊन काही ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे पोटाची आणि ॲसोसिएटेड आजाराची.
त्वचा रोग जर असतील जननेंद्रियाच्या ठिकाणी तरी त्याचा असा परिणाम येतो, त्याचा काउंटवरती परिणाम येतो. तर त्यासाठी दंती नावाची वनस्पती आहे ती आणि कोदरूच्या धान्याचा काढा करून किंवा पेज करून पिणं हे सुद्धा उपयोगी पडतं. तर अशा काही वनस्पती आहेत की ज्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ताकद आहे, त्या आता आपण बघणं गरजेचं आहे. ही वनस्पती समोर जी दिसतीये त्याच्यामध्ये या बिया आहेत आणि या वृषणाच्या आकाराच्या अशा बिया दिसतील तुम्हाला, वृक्षाच्या आकाराच्या. तर ह्या ज्या पांढऱ्या बिया आहेत त्या कपिकच्चू किंवा खाज कुईलीचं बी आहे आणि हे अतिशय उत्कृष्ट असं पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या कामशक्तीची वासनात जर कमी झालेली असेल तर त्यासाठी हे उपयोगी पडतं आणि शुक्राचं वर्धन हे खूप होतं. कपिकच्चू भृशम वृषा मधुरा बृहणी गुरु तिक्ता वातहरी बल्ल्या कपपित्तास्त्र नाशिनी, असे भृशम वृष म्हणजे खूप शुक्र वाढवणारी आणि सेक्शुअल डिझायर वाढवणारी अशी वनस्पती आहे. ह्याचा वापर जवळच्या वैद्याच्याकडनं तुम्ही जरूर करून घ्या. दुसरी एक वनस्पती इथं तेवढ्यासाठी दाखवणं खूप इष्ट आहे. हा डुकरकंद नावाचा कंद आहे आणि हा भीमाशंकरच्या जंगलामध्ये मिळतो. याचं चूर्ण जे आहे ते सुंठीवरती जर घेतलं गेलं तर त्याचा सुद्धा अतिशय उत्कृष्ट शुक्रवर्धनासाठी फायदा होतो. डुकर जे आहे ते एका दिवसामध्ये जवळजवळ 24 वेळा मैथुन कर्म करू शकतं. तर त्याच्यासारखा गुण असलेली ही वनस्पती आहे. त्यामुळे जनन सामर्थ्य तर वाढतंच, मोटिलिटी ही वाढते, स्पर्म काउंट ही वाढतो. शरीरामध्ये त्या शुक्राच्या ठिकाणी असलेले जे दोष आहेत ते तर निघतातच, पण मुलं होण्यासाठी हे अतिशय उत्कृष्ट उपयोगी पडणारं द्रव्य आहे. त्याच्याबरोबर गोडांबी नावाची एक दुसरी वनस्पती आहे. बिब्याचं जे बी असतं त्याच्या आतमध्ये ही गोडांबी असते. तर ज्या लोकांना स्थूलपणा आहे आणि शुक्रजंतू उत्पन्न होऊन ते व्हास डिफरन्स नावाच्या नळीमध्ये अडकतात अशा वेळेस सुद्धा ही वनस्पती जी आहे ती क्षीरपाकाच्या स्वरूपात वापरायची असते. याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती इथं आहे ती वापरणं खूप इष्ट आहे आणि ती म्हणजे हा अमरकंद नावाचा कंद आहे. हा सुद्धा भीमाशंकरच्या जंगलामध्ये मिळतो, तिथून आणलेला आहे आणि याचं शिरा तयार करून जर खाल्ला रव्याच्या शिराबरोबर त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने शुक्रधातूचं वर्धन होतं. इरेक्शनचा प्रॉब्लेम आहे तो कमी होतो आणि पाठीच्या मणक्यासारखा याचा आकार असल्या कारणानं लंबोसॅक्रल रिजनमध्ये म्हणजे कमरेमध्ये काहीतरी आघात होऊन जर जननेंद्रियांच्यावरती परिणाम झालेला असेल, मग तो स्पायनल अॅनासिस असेल, पाईचं ऑपरेशन असेल, फिशर फिशुलाचं ऑपरेशन असेल तर त्यासाठी सुद्धा याचा उत्तम उपयोग होतो. या तिन्ही वनस्पतींच्या आणि चारी गोष्टींच्या बाबतीत एक म्हणणं माझं सांगणं जास्ती महत्वाचं आहे की वृषण ग्रंथीतून निघालेले जे व्हास डिफरन्स किंवा बीज शुक्रवाहिन्या आहेत त्या पोटामध्ये वरती येतात आणि ब्लॅडरवरनं मागणं जाऊन मग खाली पुन्हा येऊन त्या पेनिसमधनं त्या बाहेर जात असतात. म्हणजे एखादा माणूस उंच उडी मारत असताना किंवा लांब उडी मारताना जसं पहिल्यांदा मागं येतो आणि परत परत जाऊन उडी मारतो तशा पद्धतीचं हे शुक्र जे आहे ते पोटामध्ये पूर्ण ती नळी फिरून निसर्गाने ती बाहेर आणलेली आहे. त्यामुळे तो जो फोर्स आहे तो त्याला प्राप्त होत असतो. तर पोटातल्या त्या असोसिएटेड ऑर्गनचा विचारही करायला लागतो. यात मूत्र स्रोतस किंवा ब्लॅडर आहे आणि गुदमार्गातला जो मळ आहे तोही आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो शुक्रावरती येत असतो, तोही या वनस्पतीने चांगला केला जातो आणि त्यामुळे ही राहिलेली जी कारणं असतात शुक्रजंतूंच्या संबंधातली आणि वंध्यत्वाची ती सुद्धा या वनस्पतींनी कव्हर होतात. येस, आपण जाणून घेतलं की कशा रीतीने पुरुष वंध्यत्वावरती आपल्याला मात करता येईल. अर्थातच ही चर्चा आपण अशीच चालू ठेवूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत. साक्षात धन्वंतरी सामान असणारे वैद्यराज समीर गोविंद जन्मविधी आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत, खास करून वंध्यत्वावर असणाऱ्या उपचारांविषयी. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने स्त्री पुरुष या दोघांच्याही वंध्यत्वावरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे विश्वामृत चिकित्सालयामध्ये. आणि त्यासाठी आपण जरूर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते टिपून घ्या, ज्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा फोन करून आणि अधिक मार्गदर्शन आपण घेऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे केवळ स्त्री पुरुष वंध्यत्व नव्हे तर सर्व प्रकारच्या दीर्घकालीन आजारांसाठी विश्वामृत चिकित्सालयात उपचार उपलब्ध आहेत. विश्वामृत चिकित्सालय पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि त्यामुळे जरूर पुढील नंबरवरती आपण फोन करा. सर, कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण आम्हाला सांगितलं की कशा रीतीने पुरुषांच्या खास करून लैंगिक समस्या आणि वंध्यत्वावरती आपल्याला मात करता येईल, पण कधी कधी लहानपणामध्ये होणाऱ्या आजारांमुळे सुद्धा पुढे जाऊन पुरुषांना वंध्यत्वाला ह्या समस्या कारणीभूत ठरू शकतात. मम्स किंवा गालगुंड येणं ह्यामुळे कधी कधी स्पर्मवरती परिणाम होऊ शकतो किंवा इतरही अनेक कारणं आहेत ज्याच्यामुळे कधी कधी वृषणांच्या ज्या काही समस्या आहेत अनडिसेंडेड टेस्टिस सारख्या याही कारणांमुळे होऊ शकतं. तर अशा ठिकाणी काही उपचार उपलब्ध आहेत का? हो, नक्की आहेत. गालगुंडाचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे वात कफापासून उत्पन्न होणारा आजार आहे आणि आपल्या लाला ग्रंथी ज्या आहेत त्या, पॅनक्रिया ज्या आहेत त्या
वृषणग्रंथी ज्या आहेत त्या आणि स्त्रियांच्या बाबतीत ज्या बीजग्रंथी आहेत त्या ह्यांची हिस्टॉलॉजी जर बघितली तर जवळजवळ सारखी असते. गाळगुंड वरती आलेला आहे म्हणून आपण वृषणग्रंथी किंवा बीजग्रंथीकडे लक्ष द्यायचं नाही असं करू नये. त्या ठिकाणी जर सूज आली तर शुक्र उत्पन्न करणाऱ्या ज्या आतल्या पेशी आहेत त्या नष्ट होऊ शकतात आणि स्पर्मॅटोजेनेसिस होत नाही. तर असे झालेले बरेचसे लोक जे असतात त्यांच्यासाठी एक उत्तम पद्धतीचं औषध आपण इथं आणलेलं आहे. प्राणी द्रव्य किंवा जळवा ज्याला म्हणतात तसा हा भाग आहे आणि हा जळवा तुम्हाला इथं हलताना दिसेल. मॉन्स पिबीस वरती आणि टेस्टिस वरती या जळवा लावून तिथनं रक्तमोक्षण जर केलं तर नवीन रक्त त्या ठिकाणी यायला लागतं. त्रिभुवनी कीर्ती आणि दशमूलारिष्ट अशी 2 औषधं पोटात द्यायला लागतात आणि मगाशी बघितलेले कवच बीज आणि बस्तांड घृताचे बस्ती केले तर ज्यांना वृषणग्रंथींच्यावरती आणि बीजग्रंथींच्यावरती परिणाम झालेला आहे गालगुंडाचा तो यांनी काढता येतो. वृषणग्रंथीला मार लागलेला असताना सुद्धा तुम्हाला ह्याच गोष्टी करता येतात. फक्त ज्या अनडिसेंडेड टेस्टिकल असतील त्यावेळेला पहिल्यांदाच बालरोग तज्ञाकडे जर तपासणी केलेली असेल तर मूल वयात येण्याच्या आधी त्या टेस्टी जर खाली स्क्रोटल सॅकमध्ये उतरून घेतल्या ऑपरेशन करून तर नंतर ही औषधं जास्ती फलदायी होतात. अन्यथा ठिकाणी नंतर कॅन्सर सुद्धा उत्पन्न होण्याची शक्यता असते. तर हा रक्तमोक्षणाचा जो भाग आहे तो पंचकर्माचा एक हिस्सा म्हणून खूप उपयोगी पडतो. वेखंडाचं तेल तयार करून ते नाकामध्ये टाकणं किंवा गाईचं तूप नाकात टाकून नस्याची ट्रीटमेंट घेणं हे सुद्धा शुक्रजंतूच्या वाढीसाठी खूप उत्तम उपयोगी पडतं असं लक्षात येतं. ज्यांना आजूस्पर्म्या किंवा स्पर्मच नाही आहेत अशा लोकांना ह्या ट्रीटमेंटचा खूप चांगला उपयोग होत असतो. त्याच्यावरून हे अवयव जे आहेत ते कमरेमध्ये असल्या कारणानं वात दोषांचं याच्यावरती आधिक्य असतं आणि वाताची 2 परम औषध सांगितले. एक म्हणजे अंगाला तेल लावणं आणि दुसरं बस्ती करणं. शरीर ज्यानामच्या दोषाणाम क्रमेण परम औषधम बस्तीर विरेको वमनम तथा तैलम घृतम मधु असा एक श्लोक सांगितलेला आहे. तर वाताचं परम औषध हे तेल असल्याने रोज अंगाला तेल लावायला पाहिजे. स्क्रोटल सॅकलाही ते लावलं जायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर बस्ती जर केला गेला बस्तांड घृताचं किंवा मुस्तादी आपण किंवा जवळच्या वैद्याला विचारून तुम्ही हे करू शकता. तर वृषण ग्रंथींच्या संबंधातली सूज तिथं असणारे व्हेरिकोसिल किंवा तिथं असलेले हायड्रोसिलचे त्रास हे सगळे कमी होतात आणि उत्तम पद्धतीने गुण येऊन पुरुष वंध्यत्व हे बरं होऊ शकतं. येस, आपण जाणून घेतलं वैद्यराजांकडनं की पुरुष वंध्यत्व किंवा पुरुषांच्या लैंगिक समस्यावर आपल्याला कशा रीतीने मात करता येईल. पण केवळ पुरुष नव्हे तर स्त्री रोग किंवा स्त्रियांच्या असणाऱ्या विविध समस्या किंवा स्त्री वंध्यत्वावरती सुद्धा विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत. आपण मागच्या कार्यक्रमात त्याही विषयी माहिती घेतली होती. आपल्याला स्त्री पुरुष वंध्यत्वावरती अधिक माहिती हवी असेल तर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या. त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. विश्वामृत चिकित्सालय आता मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. ह्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. वैद्यराज, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्रेष्ठांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.